तुम्ही सगळे लांब निघून जा. वीर, इतरांना वाचवणं सोडून दे. स्वतःला वाचवायचा विचार कर. तुझ्या जेटची पॉवर थोडा वेळच कामी येईल, मग तू माझ्या पॉवर मध्ये येशील. रोबोबॉय वाचव, हेल्प! मी स्वतःच या ट्विस्टर मधून निघू शकत नाहीये. कुठली तरी शक्ती मला आतमध्ये ओढते. अंकल, मी कारच्या वरती टपावर आहे. जेव्हा मी सांगेन पूर्ण एक्सेलरेटर द्या, तेव्हा जोरात स्पीड वाढवा. ओके रोबोबॉय. फुल स्पीड ऑन. फुल पॉवर ऑन. फुल पॉवर नी डेंजर ऑफ बॅटरी डिस्चार्ज. नो प्रॉब्लेम. फुल पॉवर ऑन. फुल पॉवर ऑन. रोबोबॉय! रोबोबॉय! आजोबा, आजोबा, वीरला मॅड मॅक्सच्या ब्लॅक सर्कल मध्ये कैद करून ठेवलंय. ब्लॅक सर्कल? ते काय असतं? सगळं नीट काय ते सांग बघू. चिंटू, चिंटू, वीर संकटात आहे. पटकन चल. थांब थांब, मी पळून पळून अगदी थकून गेलोय. प्लीज लवकर चल. आता तुझी स्मृती परत आणतो. अरे माझी स्मृती शाबूत आहे, याची परत आणायची आहे. हो गाढव महाशय, कृपया सांगा आपण माझ्या मागे का लागला आहात? मी कोणी धोबी नाहीये तुम्ही असं माझ्या मागे मागे फिरायला. चुलबुल, आपण इथे कसे आलो? तू पण कमाल करतोस. हा, वीर संकटात आहे आणि तू मला इथे घेऊन आलास? घ्या, बघितलं, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. चिंटू, चुलबुल, मी तुम्हाला कधीपासून शोधतेय. वीरला मॅड मॅक्स एका ब्लॅक सर्कल मध्ये खेचून घेऊन गेला आहे. तुम्ही दोघं इथे काय करताय? चिंटूची स्मृती गेली होती. मी त्याचा पाठलाग करत इथपर्यंत आलो आणि त्याची स्मृती परत आणली. आणि तुला हे कसं काय शक्य झालं? अशी झाडाला लाथ मारून. सर थांबा प्लीज. ती वटवाघूळ होती. मला माहिती आहे की ती वटवाघूळ होती. मी तर त्यांना पकडायला त्यांच्या मागे धावत होतो. आम्ही पण सरांची हेल्प करण्यासाठी त्यांच्या सोबत पळत होतो. पाहिलं स्टुडंट्स, वास्तवात भूत नसतात. तुम्ही लोक ज्याला इतकं घाबरलात ती फक्त वटवाघूळ होती. वीरनी मला अडवलं नसतं ना, तर एक वटवाघूळ तुम्हाला पकडून दाखवलं असतं. असो, चला पुढे जाऊया. आपण असे नुसतेच कधीपर्यंत फिरणार? मी हाक मारून विचारतो, इथे कोणी आहे का? कोणी आहे? अरे कोणी आहे का तिथे? कोणी आहे का तिथे? कोणी आहे का तिथे? स्टॉप प्लीज, थांबा. हा तुमचाच आवाज एको होऊन ऐकायला येतोय. माहितीये माहितीये, मी पळत नव्हतो. मी तर हे बघायला चाललो होतो की हा आवाज कुठून एको होतो. मुलांनो, पाहिलंत आवाज कसा एको करतो? हा कसला आवाज आहे? थंडीमुळे माझ्या दातांवर दात वाजतात. मला टॉयलेटला जायचंय. मी परत टेंट मध्ये चाललोय. जर आज हे घाबरून पळाले नाहीत तर उद्या अजून लोक इथे येतील. मग आपण खोट्या नोटा कुठे छापायच्या?
चल यांना घाबरून पळून लावूया. वाचवा वाचवा वाचवा. सर सर तिथे भूत भिंतीवर डान्स करतायत. सर तुम्ही तिथून सरळ जा, मी भूताला बघतो. हा ठीक आहे, तू बघ आणि घाबरू नकोस. मला बोलवून घे, गरज पडली तर. वीर ते बघ. बहुतेक जिंटूला बनवलेला रोबोट. पप्पा पप्पा कोणीतरी रोबोट विकतंय. रोबोट घ्या रोबोट. तुटल्या फुटल्या सामानांपासून बनवलेला रोबोट घ्या. घरातल्या वेस्ट मटेरियल पासून बनवलेला रोबोट अंकल, घ्या. अंकल, मला एक रोबोट पाहिजे. घे ना बेटा घे ना. तुम्ही अशा प्रकारे कसं काय रोबोट विकताय? जणू काही कांदे बटाटेच विकत आहात. मूर्ख माणसा, आपण 21व्या शतकात आहोत. तू कुठल्या युगाबद्दल बोलतोय? तुझ्या मुलामध्ये रोबोटची आवड बघून मला आनंद झालाय. हे घे, माझ्याकडून तुला हे फ्री गिफ्ट. फ्री? येस, फ्री गिफ्ट. मी तुझ्यासारख्या हुशार मुलांना एनकरेज करतो, जेणेकरून मोठं होऊन तू सायंटिस्ट बनशील. ये, मी तुला समजावतो याला कसं ऑपरेट करतात ते. माझा डॉंकी सेन्स सांगतोय इथे काहीतरी धोका आहे. तो दाढीवाला माणूस बरोबर नाहीये. चला एक लात मारून बघतो. हा तर टिंबकटू सारखा वाटतोय. 1-2 लाथा अजून मारून बघतो. वाचवा! हे गाढव माझ्या मागे का लागला रे? वाचवा! हा होता सेंट मेरीच्या स्टुडंटचा रोबोट. आता आहे आर्य शिक्षा मंदिराच्या स्टुडंटचा रोबोट. मस्त, चांगला चहा बनवला आहेस. फ्रेंड्स, आता पायी आहे इंटरनॅशनल स्कूलचा स्टुडंट रॉकीचा रोबोट. मी चॅलेंज करतो की कोणाचाही रोबोट माझ्या रोबोटला बाईक रेस मध्ये हरवून दाखवावं. माझ्याकडे 2 बाईक्स आहेत. माझा चॅलेंज एक्सेप्ट करा आणि हार माना, नाहीतर माझ्या रोबोटला बेस्ट माना. माझ्या रोबोटला तर बाईक चालवता येतच नाही. मी हे चॅलेंज एक्सेप्ट करतो. अरे कुणीतरी वाचवा, वाचवा रे. वीर वाचव. अरे का माझ्या मागे लागलायस? अरे मी कुणी हरिण नाहीये. अरे मी तर गाढव आहे, गाढव. अरे गाढवाला खाल्लंस तर इतर डायनोसॉर्स तुला हसतील. अरे सोड माझा पिछा. अरे जा इथून. इथे काय करतोय? ओ माय गॉड, इतके मोठे मोठे डायनोसॉर्स. मी तर घरी जाऊन लपून बसतो. तिथे हे मला खाऊ शकणार नाही, पण मी मात्र खातच राहील. अरे पळते कशाला? अरे पळा. अरे हा ट्रक कुठे गेला? आली रे आली. आता माझी बारी आली. इथे उभा उभा का कापतोय? अरे मी गाढव बिडव नाही खा. विचार करूनच उलटी येते.
हा आमचा अपमान आहे. हा माझा इन्सल्ट आहे. माझ्यात अशी काय कमी आहे की तू मला नाही खाऊ शकत? मी माझ्या अपमानाचा बदला घेणार. चुलबुल, जास्त जोशात नको येऊस. पळ. मी इतका अपमान सहन केल्यावर पळू नाही शकत. गाढवांना खायचा नुसता विचार करून याला उलटी येते. याचा काय अर्थ आहे? अरे नाराज होऊ नकोस. मला माहित नव्हतं की तू इतका इमोशनल होशील. मी कोणाला दुखी नाही बघू शकत. चल चल भाऊ, तुला खाऊनच टाकतो. सॉरी सॉरी सॉरी, मी जरा जोशात आलो होतो. सॉरी. आणि आपली शिकार हिसकावली आहे. चला त्याचीच शिकार करूया. चला चला. हे तर प्लॅन करून माझ्याकडे येत आहेत. यांना दुसरीकडे कुठेतरी नेऊन ट्रॅप करावं लागेल. या सगळ्यांना मनोऱ्याशी टक्कर घडवून आणतो. जेव्हा हे माझ्या जवळ येतील तेव्हा मी उडून जाईन आणि यांची टक्कर होईल. ओ नो!